गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. रक्षाबंधन. आज गट्टू खूप एक्साइटेड होता. सकाळी सकाळी तयार होऊन कुर्ता घालून उड्या मारत गाणं गात होता. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. आज तर माझं गिफ्ट पाहून चिंकी खूप खुश होईल आणि मलाही छान छान मिठाई खायला मिळेल. किती मजा येईल. आणि आपली लाडकी बहीण चिंकीकडून राखी बांधून घ्यायला तो आनंदातच खाली हॉलमध्ये पोहोचला. तर हॉलमध्ये चिंकी आरामात टीव्ही बघत होती. बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि आई किचनमध्ये रोजच्या प्रमाणे नाश्ता बनवत होती. हे काय, चिंकी तर तयारही नाहीये आणि बाबाही आरामात बसलेत आणि स्वयंपाकघरातून सुद्धा बोरिंग पोह्यांचा वास येतोय. आई तर पुऱ्याही बनवत नाहीये आणि चिंकी सुद्धा तिचा ड्रेस ट्राय करत नाहीये. ड्रॉइंग रूम मध्ये सगळ्यांना आरामात बसलेलं बघून गट्टूने आपलं गिफ्ट लपवलं. चिंकीकडून रिमोट घेऊन गट्टूने चॅनल चेंज केलं. तूही काय बोरिंग कार्टून बघतेस चिंकी, एखादं म्युझिक चॅनल बघू. गट्टू, मला माझा आवडता कार्टूनच पाहायचंय. गट्टू वरती रागवत असताना चिंकीची नजर गट्टूच्या कुर्त्यावर गेली आणि चिंकी त्याला बघून हसू लागली. इतका मस्त तयार होऊन कुठे जातोयस गट्टू? आज तर आईने घरी कुठली पूजाही नाही ठेवलीये. आज तर पूजेचाच दिवस आहे, तू विसरलीस चिंकी? पण गट्टूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चिंकी गट्टूकडून रिमोट खेचू लागली. हे काय चाललंय? गट्टू, अजिबात मस्ती नाही. चिंकीला तिचं कार्टून बघू दे. जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तूही बघ. पण बाबा, आजच्या दिवशी टीव्ही पाहायलाच हवा का? गट्टू, उगाच बडबडू नकोस. चुपचाप बैस. जेव्हा चिंकीचा कार्टून शो संपेल तेव्हा तू तुझं चॅनल पहा. गट्टू पुन्हा एकदा पाय आपटून बाजूला जाऊन बसला. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचली. आयडिया? आईला तर लवकर आठवेल की आज काय. फक्त छोटीशी हिंट देईल, मग आई सगळ्यांना सांगेल की आज राखी पौर्णिमा आहे. हा विचार करून गट्टूने डायनिंग टेबलवर ठेवलेली एक दोरी आपल्या हाताला बांधली आणि मग ऍक्टिंग करत आईच्या जवळ गेला. आई, आई, हे सोडव ना, माझ्याकडनं उघडतच नाहीये ही गाठ. गट्टूचं बोलणं ऐकून आईनं गट्टूकडे बघितलं आणि थोडं रागावून गट्टूला म्हणाली, अरे, हे काय केलंस गट्टू? काही ना काही खोड्या करतच असतोस तू. मनगटावर कोणी दोरी बांधतं का? सॉरी आई, तू बरोबर बोलतीयस. मनगटावर दोरी नाही. गप्पा बस, काही बोलू नकोस. मी आत्ताच कात्री घेऊन येते. आईने गट्टूला आपलं बोलणं पूर्ण करू दिलं नाही आणि त्याचं बोलणं आणि त्या दोरीला दोघांनाही कापलं. गट्टू पुन्हा एकदा परेशान झाला. आता काय करू? ही आयडिया पण फेल झाली. घरात कोणाच्या लक्षातही नाहीये की आज किती महत्वाचा दिवस आहे. आयडिया! असं वाटतंय की आता मॉन्टी आणि बंटीला बोलवायला हवं. त्यांनी तर आतापर्यंत राखी बांधली सुद्धा असेल. त्यांच्या हातातली राखी बघून नक्कीच सगळ्यांना आठवेल की आज किती महत्वाचा दिवस आहे. गट्टूने लँडलाईनवरून फोन करून आपल्या मित्रांना आपल्या घरी बोलावलं. हाय बंटी, मॉन्टीला घेऊन माझ्या घरी ये. आपण माझ्या घरी बास्केटबॉल खेळूया. तसंही मला खूप बोर होतंय. ओके गट्टू, मी मॉन्टीला घेऊन येतो. थोड्याच वेळात मॉन्टी आणि बंटी गट्टूच्या घरी आले आणि त्या दोघांना बघून गट्टू चक्रावून गेला. त्यांच्या हातामध्ये सुद्धा कुठलीच राखी नव्हती, ना कपाळाला कुंकू होतं. कपडेही दोघांनी नेहमीचेच घातले होते. या अगोदर गट्टू काही बोलणार तेवढ्यात मॉन्टी आणि बंटीने गट्टूची मजा घ्यायला सुरुवात केली. अरे, या कपड्यांमध्ये बास्केटबॉल खेळशील तर बॉल बास्केटमध्ये नाही, कुठेतरी दुसरीकडे जाईल. जा, खेळायचं असेल तर चेंज करून ये, जसे आम्ही घातले आहेत. बरं झालं तुम्ही आलात.
आता घेऊन जा ह्याला खेळायला, म्हणजे मी आरामात बसून कार्टून बघू शकेन. नाही खेळायचा मला बास्केटबॉल, जा तुम्ही, काहीच नाही करायचंय मला. अरे जर खेळायचंच नव्हतं तर आम्हाला बोलवलंच कशाला बरं? आम्ही तर मस्तपैकी आमच्या घरी मिठाई खात होतो. एवढं बोलून मॉन्टी आणि बंटी दोघंही रागवून तिथून निघून गेले. आणि मुलांचं हे भांडण ऐकून बाबांनी शेवटी आपला पेपर वाचणं सोडून दिलं आणि गट्टूला विचारलं, गट्टू बेटा काय झालं? जर तुला तुझ्या मित्रांसोबत खेळायचं नव्हतं तर बोलवलंस का? हे चांगलं नाही बरं. बाबा, सगळेजण आपल्या घरी मिठाई खातायत, मस्त मस्त पदार्थ बनवतायत आणि आपल्या घरात तर कोणाला लक्षातही नाहीये. ओ, तर यामुळे तू एवढा वैतागला आहेस तर? अगं काय तू आज तोच बोरिंग नाश्ता बनवतेस? तूही विसरलीस आणि मीही विसरलो. आणि आज तर बाबांच्या तोंडून हे ऐकताच गट्टूच्या चेहऱ्यावर चमक आली आणि त्याला वाटलं की बाबांना शेवटी लक्षात आलंच की आज काय आहे ते. आज तर गट्टूचा फेवरेट नाश्ता बनवायचा दिवस आहे. लक्षात आहे ना तुझ्या? त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याच्या आवडीची मिठाई बनवशील. अरे हो की, सॉरी गट्टू, मी विसरलेले. आता लगेच बनवते. गट्टू बेटा, अरे आता तरी मूड ठीक कर. गट्टूला अजूनही समजत नव्हतं की त्यानं आता काय करावं आणि तेवढ्यात त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या जुन्या गट्टू चिंकीच्या फोटोवर गेली. ते बघून त्याला पुन्हा एक आयडिया सुचली. आता ह्या आयडियाने तर नक्की सगळ्यांना लक्षात येईल की आज काय आहे. गट्टू धावतच आपल्या खोलीत गेला आणि एक जुना अल्बम घेऊन पुन्हा हॉलमध्ये आला. आई ग, मिठाई खात खात आपण हे जुने फोटोज बघूया, मग खूप मजा येईल. ओके गट्टू बाळा, काय झालंय आज तू जुना अल्बम घेऊन आलायस? हे काय झालंय तुला? चिंकी, हे बघ, मागच्या दिवाळीचा फोटो आणि हा फोटो आपण मागच्या होळीला घेतला होता आणि हा फोटो मागच्या राखी पौर्णिमेचा आहे. बघ, हे बघ ना. गट्टूने जसा मागच्या राखीचा फोटो दाखवला तोपर्यंत चिंकी तिथून गेली होती आणि गट्टू तिथे उदास होऊन परत बसून राहिला. असं वाटतंय की आज राखी शिवायच दिवस निघून जाईल. एवढं बोलून गट्टू उदास बसला. तेवढ्यात त्याला एक आवाज आला, जो आवाज ऐकून त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरा भैया है, सारी उम्र हमें संग रहना है. गट्टूने जसं आपलं डोकं वर करून बघितलं तर समोर चिंकी होती, हातात राखीची सुंदर थाळी आणि गट्टूच्या आवडीची मिठाई घेऊन. जी बघून गट्टूच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर स्माईल आली. चिंकी, तुला लक्षात आलं? अरे मी विसरली थोडीच होते, जे आठवेल. हे तर फक्त माझ्या भावासाठी सरप्राईज होतं. सरप्राईज? हो गट्टू बाळा, चिंकीने तुला सरप्राईज देण्यासाठी आम्हाला तिच्या प्लॅन मध्ये घेतलं आणि म्हणून आम्ही सगळे मिळून तुझ्या समोर राखी पौर्णिमा विसरल्याची ऍक्टिंग करत होतो. हा, तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल बघण्यासाठीच आम्ही सगळ्यांनी हे नाटक केलं. मग कसं वाटलं आमचं हे सरप्राईज? चिंकीने मोठ्या प्रेमानं गट्टूला राखी बांधली आणि मिठाईही भरवली. आता माझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट? कोणतं गिफ्ट? मी तर गिफ्ट आणायलाच विसरलो. गट्टूचं हे बोलणं ऐकून चिंकी नाराज होऊन कोपऱ्यात बसली आणि तेवढ्यात गट्टू धावत जाऊन आपल्या खोलीतून गिफ्ट घेऊन आला आणि गिफ्ट देऊन म्हणाला, हे घे माझं सरप्राईज. यानंतर सगळे हसू लागले आणि सगळ्यांनी मिळून खूप मिठाई खाल्ली आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीने रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.